आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लागणारे साबुदाणा वडे। त्याच्यासाठी आपण साहित्य बघू। 1 वाटी साबुदाणा धुवून स्वच्छ 4 ते 5 तास भिजत ठेवलेला होता। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, हिरवी मिरची कट करून, शेंगदाण्याचं कूट आणि 3 उकडलेले बटाटे। आता आपण साबुदाणा वडे करायला सुरुवात करू। आता एका प्लेट मध्ये आपण हा सगळा साबुदाणा घेणार आहोत। त्याच्यामध्ये हा उकडलेला बटाटा आहे, हा किसून टाकणार आहोत। आता हा आपला बटाटा सगळा किसून झालेला आहे। याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, मीठ चवीनुसार आणि शेंगदाण्याचं कूट, आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचंय। चांगलं मळून घ्यायचं। हे चांगलं मळून झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे अशा प्रकारे, आणि मग हे असे चपटे करायचे। जास्त जाडही नाही करायचे आणि जास्त बारीक पण नाही करायचे, मीडियम साईजचे करायचे आणि सगळे एजेस बंद करून घ्यायचे त्याच्या, नाहीतर सगळं तेल मग वड्यामध्ये जातं। अशा प्रकारे हे सगळे आपण वडे बनवून घेऊ। अशा प्रकारे आपण हे वडे असे बनवून घ्यायचे। आता मी एका साईडला गॅसवर सॉसपॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, कारण हे आपण डीप फ्राय नाही करता शॅलो फ्राय करून घेणार आहे। अशा तऱ्हेने आपलं तेल आता गरम झालेलं आहे। तेल मीडियम टू लो हीट वरच ठेवायचे। आता याच्यामध्ये आपण हे जे बनवलेले वडे आहेत ते सोडणार आहोत। जास्त पण सोडायचे नाही, आपल्या कढईमध्ये बसले इतके सोडायचे। आता मी याच्यामध्ये 3 वडे सोडलेले आहेत, लो हीट वर आहे। आता हे एका साईडून थोडंसं भाजलेले आहेत, गोल्डन दिसत आहेत। आता हे आपण थोडं पलटून घेणार आहोत। आता हे अजून आपण पलटून घेणार आहोत। एका साईडनं चांगले भाजल्यानंतर वडे चांगले मंद गॅसवरच ठेवून द्यायचे। चांगले वडे दोन्ही साईडून चांगले गोल्डन ब्राऊन कलर पर्यंत चांगले भाजून घ्यायचे। अशाच प्रकारे बाकीचे सगळे वडे मी करून घेणार आहे। आता आपले गोल्डन ब्राऊन वडे तळून झालेले आहेत। आता आपण हे एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत। आता आपले अशा तऱ्हेने हे साबुदाणा वडे तयार आहेत। त्याच्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊ। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे ओलं किसलेलं खोबरं आहे, 2 हिरवी मिरची, 2 चमचे शेंगदाणे भाजलेले, संधव मीठ चवीनुसार आणि 4 चमचे दही। आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊ, चटणी करून घेऊ। अशा प्रकारे आपली शेंगदाणा आणि दह्याची चटणी तयार आहे।
बघू शकता। ही खाण्यासाठी आता तयार झालेली आहे। खाण्यासाठी तयार आहेत आपले गरमागरम साबुदाणा वडे।